श्रोतेहो नमस्कार. 90.8 मेगाहर्ट्झवरती आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM. आज महाराष्ट्र स्थापना दिनाच्या 67व्या वर्धापनादिनानिमित्त व कामगार दिनानिमित्त डॉक्टर विलास खर्चे सन्माननीय कुलगुरू महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आपल्याला संबोधित करतील. सर्वांना शुभ प्रभात. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत आपल्या विद्यापीठाचे सर्व संचालक, विद्यापीठाचे कुलसचिव, विद्यापीठाचे अभियंता, नियंत्रक, त्याचप्रमाणे आपल्या विद्यापीठातील सर्व असोसिएट डीन्स, सर्व ADRs, सर्व विभाग प्रमुख, सर्व संशोधन योजनांचे प्रमुख, सर्व प्रोफेसर्स, शास्त्रज्ञ, त्याचप्रमाणे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, आज महाराष्ट्र राज्याचा 67वा स्थापना दिन आपण साजरा करत आहोत. आपणा सर्वांना आपल्या राज्याच्या 67व्या स्थापना दिनाच्या मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. मित्रांनो, आपल्या सर्वांना कल्पना आहे आपलं महाराष्ट्र राज्य हे देशामध्ये एक प्रगत असं राज्य आहे. आपल्या राज्यामध्ये मोठी प्रगती सर्व क्षेत्रामध्ये जवळपास झालेली आहे आणि कृषीच्या क्षेत्रामध्ये अत्यंत गौरवशाली अशी आपली परंपरा आहे. खूप मोठं कार्य ह्या राज्यामध्ये शेतीच्या क्षेत्रात झालेलं आहे आणि मला या ठिकाणी नमूद करताना अतिशय अभिमान होतो की आपलं महात्मा फुले कृषी विद्यापीठ जे आहे, 10 जिल्ह्यांचं आपलं कार्यक्षेत्र आहे. या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने या राज्याच्या शेतीच्या प्रगतीमध्ये फार मोठं योगदान आपण दिलेलं आहे. त्यासाठी मी खरं म्हणजे आपला महाराष्ट्र राज्यातील आपण सर्व आपल्या विद्यापीठाचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि आपला शेतकरी यांचं ह्या प्रगतीसाठी आजच्या दिवशी अभिनंदन करतो. मित्रांनो, महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये गेल्या वर्षभरामध्ये आपल्या ज्या उपलब्धी आहे त्यामध्ये आपण राज्यस्तरावर 7 पिकांचे वाण, 3 यंत्र आणि 59 शिफारशी हे शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याचा शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये वापर करतोय. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे महाविद्यालय आणि आपल्या कृषी तंत्र विद्यालय आहेत, शाळा आहेत. या संपूर्ण शिक्षणाच्या आपल्या यंत्रणेमध्ये शिक्षणाचं काम मोठ्या प्रमाणामध्ये आपण करत असतो आणि नुकतंच आपण मागच्या महिन्यामध्ये आपल्या विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ देखील आयोजित केलेला आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात आपले विद्यार्थी खूप मोठी प्रगती करत आहेत. त्यातून काही शास्त्रज्ञ होत आहेत मोठ्या संख्येने, काही कृषी उद्योजक होत आहेत. आपल्याला त्याचा सार्थ अभिमान या ठिकाणी आहे. कृषी विस्ताराचं आपलं कार्य अतिशय महत्त्वाचं आहे, जे शेतकऱ्यांच्या संपर्कात आपण करत आहोत. त्यासाठी देखील विद्यापीठाने खूप मोठा पुढाकार आपण घेतलेला आहे. फुले कृषी महोत्सव आपण नुकताच आयोजित केला आणि आपण नियमितपणे आयोजित करणार आहोत. आपलं जे संशोधनाचं काम आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी, हे विस्ताराचं कार्य करण्यासाठी आपण आपल्या 10 जिल्ह्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मॉडेल व्हिलेज म्हणून देखील डेव्हलप करण्याचा आपला विद्यापीठाचा मानस आहे. प्रशासन असेल, कृषी अभियंता, आपले विद्यापीठ अभियंता असतील, विद्यापीठ नियंत्रक असतील, या संपूर्ण यंत्रणांमध्ये विद्यापीठामध्ये आपली चांगली प्रगती आहे. आपल्या विद्यापीठामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये जवळपास 60 ते 65% ही व्हॅकन्सी आहे. या ठिकाणी इतकं मनुष्यबळ कमी असताना देखील हे शिक्षण संशोधन विस्ताराचं कार्य आपण अगदी सक्षमपणे करत आहात, म्हणून मी आपलं सर्वांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. ह्या 3 उद्दिष्टांच्या सोबत एक अतिशय महत्त्वाचं उद्दिष्ट आपलं आहे, ते म्हणजे बीजोत्पादनाचं उद्दिष्ट आपल्याला विद्यापीठाला आहे. या बीजोत्पादनाच्या क्षेत्रामध्ये आपण खूप मोठी प्रगती करत आहोत. या बीजोत्पादनाच्या कार्यक्रमाचं बळकटीकरण देखील आपण करत आहोत. यामध्ये यावर्षी आपण 6,900 क्विंटल एवढं बीजोत्पादन आपण हे केलेलं आहे. त्याचप्रमाणे 7.5 लाख एवढे आपण कलमं आणि रोपं हे आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे संपूर्ण कार्यक्षेत्रामध्ये सध्याच्या परिस्थितीचं जे अनुमान आहे, विशेषतः कृषी हवामानाचं, एल निनोचा जो प्रभाव होण्याची शक्यता आहे,
त्यासाठी विद्यापीठ हे तत्पर आहे. एल निनोचा प्रभाव यावर्षी हवामानावर, पावसावर होण्याची शक्यता असल्यामुळे आपलं विद्यापीठ त्यासाठी सज्ज आहे. आपले सर्व शास्त्रज्ञ, सर्व प्राध्यापक, सर्व विद्यार्थी संपूर्ण 10 जिल्ह्यामध्ये आपलं जे तंत्रज्ञान आहे, हे तंत्रज्ञान हवामान बदलाचं संकट कशा तऱ्हेने त्याचं निराकरण करता येईल त्यासाठी आपण सज्ज आहोत. अनेक उद्दिष्ट, अनेक चॅलेंजेस खरं म्हणजे आपल्या समोर आहेत. हे चॅलेंजेस शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी, त्यांची शेती शाश्वत कशी होईल, उत्पादकता कशी वाढेल, शेतीतील खर्च कसा कमी करता येईल, यासाठी आपण कटिबद्ध आहोत. यासाठी मी आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा या ठिकाणी अभिनंदन करतो. आजच्या दिवशी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. श्रोतेहो, 1 मे महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे सर यांनी केलेले मार्गदर्शन आत्ताच आपण श्रवण केलं. या ठिकाणी थांबण्याची वेळ झाली आहे. मी डॉक्टर आनंद चवई आपला सर्वांचा निरोप घेतो. नमस्कार.